तुझी सोय करतो ना काहीतरी. मी गॅस बनवून आलो ना का मीच करीन कॉमेंट्री. तू झोप. चला मॅचला होते सुरुवात. थोडीशी घाई करायची पण आपण देखील ताकीद द्या आणि थोडंसं फास्ट केलायचं आहे. 2 ओव्हरचा मॅच. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कुणाल मडके आणि अनिकेत भुमटे. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर आकाश रिपट. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. आमच्याकडे आज वेळ भरपूर कमी आहे. पहिला बॉल तेज तरार. मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलनं धावफलक मात्र ऑन झालंय. इथून ऑन स्ट्राईक वरती कुणाल मडके जे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत टीम एकविरा स्पोर्ट वाकीपाडा या संघाचे. हे दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर मग सह्याद्री चषकामध्ये पाहायला मिळाले नव्हते. तिथून मात्र माघार घ्यावी लागली होती. परंतु आज टायगर ट्रॉफी मध्ये परत दिसले गेलेत प्लेइंग 11 मध्ये. सुंदर स्ट्रोक आहे दीपेक्षा कबरच्या दिशेनं. हो हो कदाचित ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. परंतु जोखीम रिक्स मात्र या ठिकाणी घेतली गेली नाहीये. कारण क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साइडला रोहित आहेत त्या ठिकाणी. चांगलं फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच तो देखील झाला आहे सक्सेसफुल. असं वाटलं होतं की निश्चितच सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. परंतु थोडासा चतुरपणा पाहायला मला दोन खेळाडू मध्ये. थोडस माझं समजलं. थोडीच मिस फिल्डिंग होते आणि निश्चितच त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल होताना आपण पाहिलाय. धावफलक दोन्ही पुढे सरकले. पोचले गेले 4 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले 3. आकाशचा पुढील बॉल. ओ स्लोवर पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता. इथून एक धाव जी आहे ती पूर्ण केली गेली आहे. एका धावेनं धावफलक पोचले गेले 5 अंकांवरती. आज खूप कमी धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. मागच्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 75 धावा देखील झाल्या होत्या. ओ सुंदर स्ट्रोक सिलेक्शन. परंतु क्षेत्ररक्षक आहे सचिन. सोडणार नाहीये झेल आणि समाप्त झाला आहे फलंदाज. आपण पाहिला तर मग कुणाल मडके ह्याचा खेळ आउट. रवी डबळे आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि निश्चितच चांगला स्ट्रोक होता. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावफलक पोचले गेले 7च्या घरामध्ये. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7. भरत तळे बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करायची. त्यानंतर टॉस साठी देखील सज्ज राहायचं आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत विजयदीप खोपरेपाडा आणि गावदेवी स्फोट माणीचा पाडा या दोन संघामध्ये. त्याच्यानंतर आई सोनसरी तांबडमाला आणि युनिटी स्पोर्ट चिंचोटी या दोन संघामध्ये लढाई आपण पाहणार आहोत. षटकातील पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. आउट ऑफ द बार. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती काय कणखर प्रहार केला गेलाय. अनिकेत चौधरी. दुसरा बॉल डाव्या एष्टी वरती होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आहे वाईट. वांदरच्या सुरूमध्ये देखील एक धाव येईल म्हणजे 2 धावा आणि 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय. भोमटे आहे ना. ओके. धावसंख्या आहे ती म्हणजेच 15 अंकांवरती, कारण अनिकेत भोईर आणि अनिकेत चौधरी आणि अनिकेत भोमटे निश्चितच 2 खेळाडू आपल्या वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये पाहायला मिळतात आणि दोघांची कामगिरी एक उल्लेखनीय आहे. यावेळेस आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न रवी डवळेचा होता, परंतु तेवढी पॉवर जनरेट करू शकले नाही या स्ट्रोक वरती आणि झेलच्या सुरामध्ये होतील वाद. आउट. थँक्यू सो मच. धावफलक आपण पाहिलं तर मग पुसलं गेले ते म्हणजेच 15च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील दोन्ही चेंडूंचा खेळ संपन्न झाला. रुपेश मोरे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला तर मग रुपेश मोरेने मिळवलाय. आयडी वरती फोटो आपण पाहिला तर वा काय जबरदस्त पाहायला मिळतो रुपेश मोरे यांचा, परंतु खेळ आपण पाहिला तर मग दर्जेदार. अगदी कमी वयातला हा फोटो आहे, परंतु सुंदर पाहायला मिळतोय. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आहे, कारण स्ट्राईक वरती जेवढं अनिकेत भोमटे असतील ना तेवढा मात्र निश्चितच धावफलक आहे तो चांगला पाहायला मिळेल. धावफलक पोचला गेला 1 धावेनं 16 या आकड्यांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला, त्याच्यानंतर थोडंसं अतिरिक्त केलं गेलं. इष्टाच्या सुरूमध्ये धावा आल्या, त्याच्यानंतर विकेट देखील आली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो, नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅन क्षेत्रातील क्षेत्ररक्षकाचा, परंतु एक सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले 17च्या घरामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विजयदीप खोपरेपाडा आणि गावदेवी स्फूट माणीचा पाडा या दोन संघामध्ये. टॉस बॉक्सच्या दिशेने निश्चितच आमचे साथी समालोचक असतील जयेश डुकले सर. बॅटची लिडिंग एज काम तमाम परतावं लागेल रुपेशला देखील डगआउटच्या दिशेनं. धावसंख्या स्थिर आहे 17 आकड्यांवरती. चेंडू फेकून झाले जाता मात्र इथून 5 अजूनही 1 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. भावेश पागी मैदानाच्या आतमध्ये आलेत. 1 चेंडूंना मात्र सामोरे जायचं. इथून एक डबल कि मग मोठा फटका काय घडते काय बिघडते हे देखील पाहायला मिळेल आपल्याला. टॉसच्या दिशेने 2 अंशे कर्णधार उपस्थित आहेत. विजयदीप खोपरेपाडा संघ आणि गावदी स्फोट माणीचा पाडा या 2 संघामध्ये केला जाईल टॉस. 1 धाव वेगाने तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील पूर्ण, कदाचित तिसरी येईल का, परंतु तिसरी धाव नाही, अपयशी ठरले. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलं 19च्या घरामध्ये. चला आपण जाऊया टॉसच्या दिशेने. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकळे. हॅलो, चला कॅप्टन या गावदेवी स्पोर्ट्स माणीचा पाडा टीम. आमचे आयोजक A1 जोडी कृष्णाजी भोईर आणि साईनाथजी भोईर येऊन आज आपण पाहतोय मंचावर. आणि सध्या आमच्या सोबत आहेत कृष्णाजी भोईर, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत, आयोजक करते सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सगळं अचूक ॲक्युरेट हे आयोजन त्यांचं पाहायला मिळाले. टॉस
टायगर चषक असा आवाज आलाय, परंतु येतोय बेबीपाडा. आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा. राकेश, तुम्ही इकडे टॉस जिंकलाय, 3 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडणार? फिल्डिंग निवडले. बघा, मागच्या मॅचेसमध्ये तुमच्याकडून छान क्रिकेट देखील झालं, परंतु चुका देखील झाल्यात. आज फायनल डेमध्ये थोडंसं आपण बघितलं तर प्रेशर देखील असेल, कारण की नवीन संघ म्हणजे कधी या संघासमोर खेळले नसतील तुम्ही. डेफिनेटली आपण बघू शकते. मग ज्याप्रमाणे या संघासाठी काहीतरी गेम प्लॅनिंग केले का तुम्ही? गेम प्लॅनिंग म्हणजे असं काही नाही, आमचा जो खेळ आहे तो आम्ही खेळू. बघा, तुम्ही मागच्या सीझन म्हणजे मागच्या स्पर्धेमध्ये यंग ब्रिगेड घेऊन आलात, आज देखील तेच यंग ब्रिगेड आहे का? येस येस. शुभेच्छा तुम्हाला, व्हेरी ऑल द बेस्ट. जाऊया आपण गावदी मानेचा पडा टीमकडे. तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडलं असतं? फिल्डिंगच केली असते. तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आता त्यांच्याकडे यंग ब्रिगेड आहे, तुमच्याकडे कोणतं ब्रिगेड आहे? आमच्याकडे यंगच आहे, फक्त 1-2 प्लेयर्स आहेत की थोडे सिनियर आहेत. अगं बघा, दोन्ही बाजूने यंग ब्रिगेड आहे, म्हणजे हा मॅच 5 ब्रिगेड सारखा बघायला ब्रिगेड. व्हेरी ऑल द बेस्ट, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. जास्त वेळ घेत नाही, कारण की आमच्याकडे आज तर तितका वेळ नाही आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील पुन्हा एकदा आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोई. धन्यवाद जयश्री टुकले. चला आपण मॅचच्या दिशेने लक्ष फोकस करूया. लक्ष आहे यावेळेस 20 धावांचं. 10च्या सरासरीनं ह्या 20 धावा मात्र बनवायच्या आहेत. आई चिरमाई स्पोर्ट कासार उडवली या संघाला. काय जबरदस्त खेळ राहिलाय. सह्याद्री चषक 2025 मध्ये चिरमाई स्पोर्ट कासार उडवली या संघाच्या माध्यमातून अगदी हलका जो हाफ होता त्यातून आपण निश्चितच पाहिलं वर येताना चिरमाई स्पोर्ट कासार उडवली या संघाला, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फायनल घेऊन गेले कासार वडवली गावामध्ये. आणि आज पुन्हा एकदा त्यांना आपण पाहतोय टायगर ट्रॉफी 2025 मध्ये पहिला सामना त्यांनी जिंकला. इथून मात्र 10च्या सरासरीनं हा दुसरा सामना जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता आहे. आकाश रिपट अँड भरत तळे. आकाश रिपट यांचा आपण विचार केला तर निश्चितच एक चांगले खेळाडू आहेत. एक प्रेक्षकांना आम्ही निश्चितच एक आग्रह अशी विनंती करतोय, मैदानाच्या बाहेर आपण बसायचं आहे. खास करून जे कार्यालय आहे ग्रुप ग्रामपंचायत पोमन्स त्या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग बसले आहेत, त्यांना आम्ही विनंती करतोय मैदानाच्या बाहेर आपण बसायचं आहे. त्याच्यानंतर नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे अजितजी गोवारी यांचं, आणि निश्चितच सहर्ष स्वागत आहे. टायगर ट्रॉफी 2025 मध्ये वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान प्रमुख सल्लागार आहेत. पहिला बॉल भावेश पागीचा मिस टाइम स्ट्रोक. हो बाल बाल बच गए आकाश रिपट. असा झेल जे हनुमान स्पोर्ट पायगावच्या खेळाडूने देखील सोडला, आणि त्याच्यानंतर अक्षरशः गेम जो आहे तो पलटवला आकाश रिपट या खेळाडूने. आणि ह्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉल वरती त्याला मिळालेलं हे जीवनदान अक्षरशः कठीण परिस्थितीमध्ये नेऊन सोडेल की काय आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाला. पाहूया येणारी वेळ त्याचा रिझल्ट जो आहे तो निश्चितच दर्शवेल. परंतु चांगली बॉलिंग भावेश पागीची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्लाइस केले बॉलला. रवी डबल फ्रेम मध्ये येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल 2च्या घरामध्ये. 2 धावा ऑन द स्कोर बोर्ड. ही सुरुवात आपण पाहतोय चिरमाई स्पोर्ट कासार उडवली या संघाची. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती आकाश रिफट. तेज तरार बॉल. अगदी वेगवान चेंडू हाताला होता आणि त्या वेगामध्ये पूर्णपणे वेट केलं गेलं. आकाश रिफट यांचा आपण इतिहास पाहिला तर मग क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. 2 बाईक मिळवणं निश्चितच एक भाग्याची गोष्ट आहे. म्हणजेच काहीतरी जो खेळ आहे ना तो खूप स्ट्रॉंग दर्जाचा त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. रणजित स्पोर्ट कासार वडवली या संघातून निश्चितच आयुब शेख यांच्या जोडीला एक चांगला क्रिकेट ते देखील खेळलेत. ऑफ साईडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा शॉट होता हा, आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग 1 धाव देऊन जाईल. एका धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 3 याकड्यांवरती. 3 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. सरासरी आहे ती म्हणजेच प्रति षटका मागे 10ची, आणि या निश्चितच 10 धावा पूर्ण केल्या जातील का प्रति षटका मागे.
चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 मध्ये 3 धावा आलेत. इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एका मोठ्या फटक्याची दरकार असणार आहे. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न भरत तळे ह्याच्याकरता ओळखले जात आहेत, परंतु यावेळेस स्ट्रगल करतायत, मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. बॅट क्लिप तर अगदी योग्य ते फिरली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये जे कनेक्शन व्हायला हवं होतं ना ते झालं नाहीये. इथून चेंडू आलाय डॉट. आता मात्र प्रेशराईज थोडेसे असतील बॅटर भरत देखील, कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू आपण पाहिला तर मग ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर दिसला जरूर, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू क्रीजच्या लाईन वरती टाकलाय. तिसऱ्या अंपायरची मागणी देखील घेतली आहे. यस हा नोन असणार आहे, क्रीजच्या आतमध्ये आहे, म्हणजेच हा वाईड बॉल. वाईड चेंडू आहे. आव्हान त्याच्या सर्मध्ये एक धाव दरो टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली आहे. पुढील बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जाईल का, अगदी उलट्या दिशेनं धाव घेऊन निश्चितच झेल घेण्याचे प्रयत्न पाहायला मिळाले होते. इथून आपण पाहिला तर मग स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याकरता विकेट देखील सॅक्रिफाईस केली गेली भरत तळेशी. आकाश रिपट ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. 6 मध्ये त्याला देखील बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरता 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 2 धावा करून मात्र बाद झालेत भरत तळे रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथून मात्र तिसरा फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ सुंदर दृश्य मात्र कॅमेरामॅन केवल मांगेला यांच्या माध्यमातून हे टिपलं गेलंय. आकाशामध्ये एक सुंदर पक्षी अगदी आपल्या खाण्याच्या शोधामध्ये हवेमध्ये मस्त तरंगतोय आणि त्याला मात्र कॅप्चर केलं गेलंय. निश्चितच जबरदस्त कॅमेरामॅनची भूमिका केवल मांगेला हे करतायत. बिरसा मुंडा स्फोट सातिवले या ठिकाणी निश्चितच खास त्यांना मात्र बोलवलं जाईल आणि तिथे मग जबरदस्त टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केला जातो. धावफलक पोचले गेले 5 अंकांवरती. 6 मध्ये अजूनही जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 15. रुपेश मोरे आलेत. आता ही लढाई रुपेश मोरे आणि आकाश रिपटची राहिली आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस डॉट बॉल. हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा येईल. धावफलक 1ने पुढे सरकलाय. पोचले गेले 6 अंकांवरती. इथून अजूनही 5 चेंडू जिंकण्याकरता 15 धावा. थोडासा सामना कठीण झालाय कारण आज थोडस दमट वातावरण पाहायला मिळते. चेंडू देखील नो बॉलचा इशारा. हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. 2 धावा तर इथून पूर्ण झाल्यात. नोची 1 म्हणजेच 3 धावा. ओव्हर स्टेप 6 नो म्हणजेच एक्स्ट्राच्या स्तरामध्ये ह्या 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि इथून अजूनही जिंकण्याकरता 5 चेंडू आणि जवळजवळ 11 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील. निश्चितच नो बॉल आहे. अगदी योग्य तो डिसिजन पाहायला मिळाला उंच वैभव धूम सरांच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका सुंदर आहे. फ्री हिटचा बॉल झेल पकडला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 1 या धावसंख्येवरती रोखलं गेलं. इथून मात्र 4 चेंडू शिल्लक. जिंकण्याकरता 10ची गरज. रोहित रिपट
एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आई चिरमाई स्पोर्ट कासार वडवली या संघाचा संघनायक देखील रोहित. मोठा स्ट्रोक खेळण्याकरता निश्चितच पुढे आले होते, परंतु चेंडू आहे वाईट आणि हळूहळू मॅच देखील होऊ लागली आहे टाईट. 4 चेंडू 9. 6 मध्ये 15ची गरज असताना मात्र निश्चितच काही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्या आणि त्याचं निश्चितच नुकसान थोडं होताना पाहायला मिळालंय एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमच्या बाजूनं. 4 चेंडू 9. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर स्टेप केलं गेलंय. इथून पात्र आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण केल्यात आणि 1 नो. येस अगदी योग्य तो डिसिजन पुन्हा एकदा पाहायला मिळाला. साठी निश्चितच पंचांच्या मनामध्ये थोडस मात्र डाऊट आहे. रनआउट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. असं नॉट आउट. इथून आपण पाहिलं तर मग ज्या धावा आहेत त्या पळून पूर्ण केल्या 2. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरता 6 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. पुन्हा एकदा क्रॉस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता. हो हो थोडस वेगळं दृश्य पाहायला मिळालंय. अति घाई संकटामध्ये नाही. मॅच होता कुठे आणि अक्षरशः मॅच आला कुठे. गोलंदाजीचा दर्जा आपण पाहिला तर मग तो थोडासा मात्र खराब पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचललाय रोहित रिफट आणि आकाश रिफट या 2 खेळाडूंनी. आता मात्र 3 चेंडू जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. आता मात्र 1 चेंडू एक्स्ट्रा पाहायला मिळालाय. अगदी 3 बॉल मध्ये धावा ज्या आहेत त्या 13 खर्च केलेत. भरपूर चुका घटित केल्या या ओव्हर मध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅक टू द बॉलर खेळले गेले आणि एक सुंदर झेल मात्र पकडला गेला. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू 2 धावा. अजून सुद्धा मॅच जो आहे तो बॅलन्सिंग पाहायला मिळेल. हेच आम्ही देखील त्याच्याकडेच आमचं देखील लक्ष होतं, परंतु ठीक आहे. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 2 धावा. यावेळेस पॉइंटला मात्र चेंडूला ढकललंय आणि निश्चितच सचिनच्या बॅटमन येतोय हा विजयी चौकार 4. आणि अशा प्रकारे अगदी तोंडाच्या जवळून हा घास अगदी खेचलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. चांगले प्रयत्न चिरमाई स्फोट कासार वडवली टीमचे आज खऱ्या अर्थानं नशीब देखून घेऊन आलेत. आकाश रिपटचा झेल सोडला, त्याच्यानंतर
काही गोलंदाजांनी देखील चुका केल्या आणि त्या चुका मात्र निश्चितच अडचणीमध्ये घेऊन गेलेत एकविरा स्पोर्ट वाकीपाडा या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम चिरमाई स्पोर्ट एक कासा रोडवले आणि हार्ड टीम एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. परंतु इथून ज्या चुका घटित केल्यात त्या निश्चितच पुढच्या स्पर्धेमध्ये त्या चुका निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करा. क्रिकेट आहे, अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर एक मॅन ऑफ द मॅच राहिला आहे तो म्हणजेच रुपेश मोरे यांचा.